जय 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 भीम। भीम आर्मी जिंदाबाद 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 भीम आर्मी जिंदाबाद 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 भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा भारतीय लोकशाहीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भगतसिंगांचा सब एक है हम सब एक है हम सब एक है और मैं 12th क्लास की छात्रा हूँ। मेरा ये कहना है कि अगर धर्मेंद्र प्रधान एक बाप की औलाद होता तो अब तक इस्तीफा दे चुका होता। माधवराव भोंगाळे भीम आर्मीचा सदस्य, सर्वांना सुप्रीम क्रांतिकारी जय भीम। आंबेडकरवाद एक संगठन है, एक तो किसी के सिर में घुसता नहीं। आंबेडकरवाद एक संगठन है, एक तो किसी के सिर में घुसता नहीं, अगर घुस गया तो बीजेपी सरकार को पलटने की ताकत भी रखता है। आंबेडकरवाद जिंदाबाद। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे रामदास गजबे नागपूर शहर अध्यक्ष आणि मी भीम आर्मीला समर्थन केलेलं आहे। हा समर्थन पेपर फुटीबद्दल आणि दिल्लीमध्ये जो आमच्या जंतर मंतरवर चालू आहे याच्याबद्दल मी संविधान चौकामध्ये याबद्दल समर्थन दिलेलं आहे। जय भीम संविधान काक्रोश पक्षाला समर्थन केलेलं आहे। जय भीम जय। सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थीगणांना आणि त्यांच्या पालकगणांना आणि संघटनेच्या सर्व जनतेला क्रांतिकारी जय भीम। मी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष भीम आर्मी भारतीय कमिशन संघटनेमार्फत या आज नागपूर जिल्ह्याच्या संविधान चौकामध्ये जो आम्ही आंदोलन उभा केलेला आहे त्याच्या मागचं कारण मागील 27-28 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतरवरती जे आंदोलन चालू आहे आणि त्या सुरळीत आणि शांतपणे चाललेल्या आंदोलनाला तिथल्या गव्हर्नमेंटनी आंदोलनकार्यावरती आणि म्हणजेच विद्यार्थ्यावरती जे उद्याच्या भविष्य आहे आणि त्यांचे भविष्य ह्या गव्हर्नमेंटने धोक्यात आणलेले आहे आणि ही मन तिथे लागू होते। उलटा चोर कोतवाल को डाटे आणि त्यांच्यावरती जो अमानुषपणे लाठीचार्ज केलेला आहे आणि त्या लाठीचार्जमध्ये निष्पाप विद्यार्थी आणि काही जनता त्यांच्या बळी पडलेले आहेत। कोणाचे डोके फोडले गेलेले आहेत, कोणाच्या पायाला जखमा झालेल्या आहेत, यापर्यंत की त्या पोलिसांच्या वर्दीच्या याच्यामध्ये गुंडे सुद्धा तिथे विद्यार्थ्यांवरती त्यांनी हल्ले केलेले आहेत आणि त्या लाठीचार्जमध्ये ज्या लाठ्या वापरलेल्या त्या लाठ्यांना खिळे आणि तार लपेटून प्रत्येक विद्यार्थ्यांवरती एवढा जुलूम अन्याय अत्याचार केलेला आहे। त्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि आज या नागपूर जिल्ह्यामधून भीम आर्मी भारत एकता मिशन संघटनेमार्फत राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांना नागपूर जिल्ह्याच्या कलेक्टरच्या मार्फत आम्ही हे निदर्शनास आणून देण्याची विनंती करतो आहे की लवकरात लवकर ह्या मुलांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण अगर मान्य झालेल्या नाही तर प्रत्येक जिल्ह्यामधून प्रत्येक शहरामधून भीम आर्मी आणि इतर संघटना एक होऊन या भ्रष्ट सरकारच्या विरोधात आणि या भ्रष्ट जे नेतागण आहेत ज्यांना त्यांचे डोळे एवढे बंद पडलेले आहेत, त्यांना दिसून येत नाहीये की भारत देशाचा सायंटिस्ट जो भारत देशासाठी एवढे काही उपक्रम राबवतो, आज तो सायंटिस्ट म्हणजे सोमनाथ वांचूक सर ह्या मुलांच्या भविष्यासाठी तेथे आंदोलन करतो आणि 22 दिवसापर्यंत आमरण उपोषण त्यांच्या परिस्थिती एवढी गंभीर होऊन जाते आणि त्याच्या सुद्धा समर्थन CGP पक्षाचे जे संस्थापक अभिजित दिपके सर आहेत यांनी पुऱ्या देशभरामध्ये आवाहन केलं की आज हे प्रसंग घडलेले हे उद्याला घडा नको, कारण की भावी पिढीवरती देशाचा कारभार चालतो। म्हणून जो आंदोलन तिथे चालू होता तो आंदोलन निस्तनाबूत करण्यासाठी ही हुकुमशाहीची जी यंत्रणा आहे हे यंत्रणा आम्हाला भारत देशातून नेहमीसाठी नष्ट करायची आहे, समूळ नष्ट करायची आहे। यासाठी आम्ही आज हा प्रोटेस्ट इथं केलेला आहोत आणि या प्रोटेस्ट मार्फत आम्ही हे निदर्शन देण्याचे काम करतोय की उद्या चालून अगर हुकुमशाही ही भारत देशामध्ये अगर झाली तर आंबेडकरवादी विचारधारेची जी जनता आहे ती यांना फाळल्याशिवाय राहणार नाही। हे मी इथून बोलून ह्या निरोप भारत देशाच्या केंद्र सरकारमध्ये सुद्धा पाठवण्याचे काम करतोय। तरी सुद्धा यापुढे विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवरती, बेरोजगारांवरती, युवांवरती आणि खास करून महिला वर्गावरती
देशामध्ये जे हे गलत वृत्तीचे प्रकार घडत आहेत हे अगर पूर्णपणे बंद पडले नाही तर प्रत्येक ठिकाणी आम्ही आवाज उठवण्याचं काम करणार आहोत भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी मार्फत. जय जिंदाबाद 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 मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी नहीं चलेगी एजुकेशन मिनिस्टर हाय 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 एजुकेशन मिनिस्टर हाय 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 हाय. आज भीम आर्मी भारत एकता मिशनच्या संघटनेला आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खोब्रागडे गट यांचा सुद्धा समर्थन मिळालेलं आहे.